परमेश्वराच्या सामर्थ्य नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा देवाने त्याच्या चरणापाशी येण्याची आणि त्याचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी प्रभूची स्तुती, प्रभूची आराधना करतो. काल आपण पाहिलं की देव न्याय करणारा आहे आणि कालच्या संदेशातून आपण पाहिलं की जे सत्कर्म करणारे आणि दुष्कर्म करणारे यांचा देव कशा प्रकारे न्याय करतो ते पाहिलं. जे सत्याच्या मार्गाने चालणारे आणि जे वाईट मार्गाने चालणारे त्यांचा परमेश्वर कसा न्याय करतो तेही आपण पाहिलं. आणि जे अंधारात जीवन जगणारे आणि जे प्रकाशात जीवन जगणारे त्यांचाही देव कसा न्याय करतो ते आपण पाहिलं. आणि कालच्या संदेशातून आपण पाहिलं की जे काही वचन देवाने योहानाला लिहायला लावले ते तू बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आलेली आहे. आणि म्हणून आज जे काही बायबल आपल्याकडे आहे ते बंद करून ठेवू नका, कारण आता न्याय करण्याचा वेळ जवळ आलेला आहे. आणि प्रत्येकाचा न्याय परमेश्वर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे करतो. एक प्रकारे जेवण कमी केलेलं परवडलं, आंघोळीचा वेळ कमी केलेला परवडला, बाहेर फिरण्याचा, टीव्ही पाहण्याचा वेळ कमी केलेला परवडला. परंतु परमेश्वराचं जे वचन आहे ते मात्र वाचन केल्याशिवाय, देवाच्या वचनात टिकून राहिल्याशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आज आपण पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतो, या विषयाकडे आपण आपलं लक्ष लावणार आहोत. कारण प्रगटीकरण हा 22वा अध्याय आणि हे शेवटचा अध्याय आहे. आणि शेवटच्या अध्यायामध्ये देव शत्रूचा नाश करणार, शत्रूला अनंत काळाच्या नरकात टाकणार. परंतु जे देवाचे लोक आहेत, ज्यांनी देवावरती विश्वास ठेवला, अशा प्रत्येक व्यक्तीला लवकर घेण्यास तो येणार आहे. आणि मग देव जर देवाच्या लोकांना घ्यायला लवकर येत आहे, तर मग आपली जबाबदारी देवाबरोबर देवाच्या राज्यात जाण्याची आहे. तर प्रगटीकरण अध्याय 22 आणि वचन 11 आणि वचन 12 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करणार. आणि देव कशा प्रकारे आपल्या लेकरांना घ्यायला येणार, कारण कालचा संदेश आपण न्याय करणारा पाहिला आणि आजचा जो संदेश आहे तो आपल्या लेकरांना किंवा आपल्या लोकांना घ्यायला येणार. तर मग वचन 11 आणि 12 काय सांगते? दुराचारी माणूस दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो, पवित्र चारणे माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे माझ्याजवळ देण्यास वेतन आहे. परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. तर आता देवाने उत्पत्तीच्या पुस्तकापासून मलाकीच्या पुस्तकापर्यंत सर्व सांगितलं. मत्तयाच्या पुस्तकापासून प्रगटीकरणाच्या 22व्या अध्यायापर्यंत सर्व काही सांगितलं.
परंतु दुराचारी माणूस दुराचारपणा करणं सोडत नसेल तर देव म्हणतो की दुराचारी माणूस आता दुराचार करीत राहो. जो व्यक्ती मलिनतेमध्ये आहे म्हणजे पापामध्ये आहे, वासनेच्या अधीन आहे, व्यसनाच्या अधीन आहे आणि तो जर आपली मलिनता सोडत नसेल तर देवाचं वचन सांगते की तो मलिनतेमध्ये राहो. पण जो पवित्र जीवन जगणारा आहे त्याने त्याची पवित्रता कधीच सोडायची नाही. जो नीतिमान म्हणजे चांगलं जीवन जगणारा आहे त्याने आपले चांगलं जीवन जगणं कधीच सोडायचं नाही. कारण बायबलचं वचन सांगते, पहा मी लवकर येतो. पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतो. आता मी मागं पण तुम्हाला सांगितलं आणि आज पण मी तुम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच्या 4 भविष्यवाण्या आहेत. त्यापैकी 3 भविष्यवाण्या तर पूर्ण झाल्या. नंबर 1 प्रभू येशूच्या जन्माची पूर्ण झाली. नंबर 2 प्रभू येशूची वधस्तंभावर संपूर्ण पापी लोकांसाठी मरणाची पूर्ण झाली. आणि नंबर 3 पुनरुत्थानाची पूर्ण झाली. मग जिथं 3 भविष्यवाण्या पूर्ण झाल्या तिथं 4थी भविष्यवाणी पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. आणि ती 4थी भविष्यवाणी प्रभू येशूच्या येण्याची आहे. आणि तो म्हणतो ना, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या कृत्याचं वेतन मी देतो. मग दुराचारी मनुष्य आपली दुराचारीपणा सोडत नसेल तर त्याला अनंत काळाच्या नरकाचं दुराचारीपणाचं प्रतिफळ देईल. मलिनतेने वागणारा मनुष्य स्वतःमध्ये परिवर्तन करून घेत नसेल, स्वतःचं जीवन बदलवून घेत नसेल तर त्याला अनंत काळाच्या नरकाचा दंड देईल. परंतु जो पवित्र जीवन जगणारा आहे त्याला स्वर्गाच्या राज्यात पवित्र देवाच्या समोर उभं राहून पवित्र पवित्र म्हणून देवाची सेवा करण्याची संधी मिळेल. आणि जो नीतिमान आहे तो देवदूताची सेवा करून परमेश्वराच्या सानिध्यात राहील. कारण देव आता लवकर येत आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी हे परमेश्वराचं वचन ऐकणारे लोक आहोत. परंतु आम्ही कोणत्या पद्धतीने ऐकतो? काही लोक वचन ऐकतात ते रस्त्यावर पडलेल्या बियासारखं, जे पायाखाली तुडवून गेलं. काही लोक वचन ऐकतात ते खडकावर पडलेल्या बियासारखं, जे पाखरं येतात आणि घेऊन जातात. तर काही लोक देवाचं वचन ऐकतात ते आहेत झुडपात पडलेल्या बियासारखं. गवताची वाढ होते, त्याची वाढ होते, परपंचाची चिंता, कुटुंबाची चिंता आली की त्याची वाढ खुंटून जाते. परंतु काही लोकांचं जीवन सुपीक जमिनीसारखं आहे. ते नियमित देवाचं वचन ऐकण्यासाठी हमेशा तत्पर राहतात. 9 वाजताची वाट पाहत राहतात. आणि किती महत्वाचं काम असलं त्याकडे दुर्लक्ष करतात आणि एक एक वचन काळजीपूर्वक ऐकून प्रगटीकरणाच्या बायबल अभ्यासामध्ये पुढं चालत असतात. आणि म्हणून दुराचारी मनुष्य तो आहे जो रस्त्यावर पडलेल्या बियासारखं वचन ऐकतो. मलिनतेने वागणारा मनुष्य तो आहे जो झुडपात पडलेल्या बियासारखं वचन ऐकतो. परंतु पवित्र जीवन जगणारा व्यक्ती तो आहे जो काळजीपूर्वक देवाचं वचन ऐकून समजून घेऊन त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. कारण येशू म्हटला, पहा मी लवकर येतो
आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतो. मग प्रभू येशू ख्रिस्त लवकर येतो हा शब्द त्याने वापरला. मग तो कशा प्रकारे येतो? तर या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की तो चोरासारखा येतो, तो अचानक येतो, तो पाशाप्रमाणे येतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं मी तुम्हाला या अगोदर सांगितले. परंतु त्या पलीकडले पण काही उदाहरणं आहेत जे तुम्हाला सांगण्यासाठी देवाने मला प्रेरणा दिली आणि म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तर प्रभू येशूचं येणं आता पहिली गोष्ट नोहाच्या काळासारखं राहणार आहे. तर नोहाच्या काळात काय झालं? कशा प्रकारे लोक जीवन जगत होते? कशा प्रकारे ते अधाशी आणि आळशी होते? हे तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. तरी पण आपण मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 24 आणि वचन 37 पासून तर 39 पर्यंत काही देवाची वचनं जे आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. चला, आपले पवित्र शास्त्र उघडा, आपली वही, आपला पेन आपल्या जवळ ठेवा आणि एक एक गोष्ट तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. शब्द काय वापरला? नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. मग नोहाच्या दिवसात काय होते? तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत कोणाला समजले नाही तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. आता नोहाच्या काळात देवाने सांगितलं नव्हतं का की माझं येणं होणार आहे म्हणून? नोहाच्या काळात देवाने सांगितलं नव्हतं का की मी लोकांचा नाश करत आहे म्हणून? सांगितलं होतं. कारण नोहाच्या काळात बायबल असं शिकवते की लोक खुल्ला पाप करणारे होते, दृष्टाईचं पाप करणारे होते आणि प्रत्येकाने आपली चालचलणूक बिघडवलेली होती. आणि नोहाच्या काळात बायबल उत्पत्ती 6 अध्याय सांगते की देव म्हणाला की मी मनुष्याला निर्माण नसतं केलं तर बरं झालं असतं. कारण ज्या अपेक्षेनं मी मनुष्याला निर्माण केलं, ज्या आशेनं मी मनुष्याला निर्माण केलं, ती आशा, ती अपेक्षा पूर्णपणे भंग झाली. आणि म्हणून देवाची भिरभिरती नजर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणेकडे फिरत होती. कारण देवाने मानवाची निर्मिती करून फार मोठी चूक झाली अशा प्रकारे देवाने शब्द वापरला. मग आता संपूर्ण मानवाचा नाश करावा यासाठी देवाने आपली नजर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणेकडे फिरवली. आणि देवाची नजर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणेकडे फिरत असताना नोहावर येऊन ठेपली. आणि नोहा एकटाच नीतिमान होता, एकटाच धार्मिक होता, एकटाच पवित्र जीवन जगणारा होता, एकटाच देवाचं भय बाळगणारा होता. आणि त्याच्याकडे पाहून देव प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं, नोहा उठ, स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी एक तारू बांध. ते तारू कशा प्रकारे बांधायचा त्याचा प्लान देवाने दिला. कोणत्या कप्प्यामध्ये कोणते नर मादी ठेवायचे या सगळ्या प्रकारचा प्लान दिला. आणि सर्व काही दिल्याच्या नंतर देव म्हणाला की ज्यावेळेस तू तारू बांधशील तेव्हा लोक विचारतील, तेव्हा लोकांना तू सांग की परमेश्वराच्या विरुद्धात पाप करणं बंद करा, देवाला न आवडणारी गोष्ट बंद करा. कारण त्याचा मला सर्वात मोठा काय येत आहे? वीट येत आहे. 40 दिवस 40 रात्र
धो धो पावसाची सरी येण्या अगोदर परमेश्वराचं वचन सांगते 120 वर्ष नोहा तारू बांधत होता. किती? 120 वर्ष. आणि त्यावेळेस अनेक प्रकारचे लोक टिंगलटवाळी करत आहे. अनेक प्रकारचे लोक मजाक आणि मस्करी करत आहे. नोहा, पाऊस नाही, वारं नाही, वादळ नाही, आणि तू तारू कशाला बांधतोस? आणि त्यावेळेस नोहा त्या लोकांना सुवार्ता सांगत होता की परमेश्वराचा दंड येत आहे. जलप्रलयाच्या द्वारे परमेश्वर प्रत्येकाचा नाश करत आहे. पश्चाताप करा, देवाकडे वळा, जिवंत देवाला आपलं जीवन समर्पण करा. अशा प्रकारे नोहाने 120 वर्ष लोकांना देवाचं वचन सांगितलं. तेव्हा लोक काय करत होते? खात होते, पीत होते, लग्न करत होते, लग्न करून देत होते. म्हणजे परिणामाची पर्वा त्यांना नव्हती की कशा प्रकारे संकट येणार, कशा प्रकारे महाभयंकर मरण येणार, कशा प्रकारे मृत्यू येणार, त्याची कोणालाच पर्वा नव्हती. खाण्याकडे लोकांचं लक्ष, पिण्याकडे लोकांचं लक्ष, लग्न करण्याकडे लोकांचं लक्ष, लग्न करून देण्याकडे लक्ष. आणि 120 वर्ष नोहा ओरडू ओरडू सांगत आहे, तारू बांधत आहे, परंतु कोणाचंच लक्ष नव्हतं. आजही अमर पास्टर दिवेंच्या काळातही लोक खाण्याकडे लक्ष देतात, पिण्याकडे लक्ष देतात, लग्नासाठी मुली पहा म्हणतात, लग्न करून देण्यासाठी लग्न लावायला या म्हणतात, परंतु परमेश्वराच्या वचनाकडे, देवाच्या वाणीकडे आजही कोणाचं लक्ष लागलेलं नाही. म्हणजे नोहाच्या काळात ज्याप्रमाणे लोक खात आणि पीत, लग्न करणं आणि लग्न करून देत होते, आणि आकाशाच्या खिडक्या उघडल्या, 40 दिवस 40 रात्र धो धो पाऊस पडला, तेव्हा लोक उंच उंच घरावर चढलेत जीव वाचवण्यासाठी. उंच उंच पर्वतावर चढले जीव वाचवण्यासाठी, उंच उंच झाडावर चढलेत जीव वाचवण्यासाठी, परंतु कोणीही व्यक्ती वाचला नाही. अनेक लोक त्या तारूला बिलंगले असतील. तारूचा काय म्हणतात, बांबू बल्ल्या पकडून, नोहा मामा तारू उघड, नोहा काका तारू उघड, नोहा भाऊ तारू उघड, द्वार उघड, अशा प्रकारे अनेक प्रकारचे लोक बोलत होते, परंतु दरवाजा देवाने बाहेरून बंद केला आणि तो कोणीच उघडू शकत नाही. नोहाच्या काळात सर्वांचा नाश झाला, परंतु जे तारूमध्ये होते ते मात्र सुरक्षित आहे. नोहाच्या काळाप्रमाणे आज दुराचारी मनुष्य जर दुराचारीपणा सोडत नसेल तर त्यांचा नाश परमेश्वराकडून आहे. मलिनतेने वागणारा मनुष्य आपली मलिनता सोडत नसेल तर त्यांचा नाश जिवंत देवाकडून आहे. परंतु तुम्ही जे पवित्र जीवन जगणारे, धार्मिकतेच्या मार्गाने चालणारे, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. कारण देव म्हणतो, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतो. पहिली गोष्ट, नोहाच्या काळाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं अचानक आहे. दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत, लोटाच्या काळाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होणार. तर लोटाच्या काळातले लोक व्यभिचार करण्यात सर्वात पुढं. पुरुष पुरुषांबरोबर व्यभिचार करत होते, स्त्रिया स्त्रियांबरोबर व्यभिचार करत होते, आलेले पाहुणे मंडळी सोबत व्यभिचार करत होते, स्वर्गदूतांबरोबर सुद्धा व्यभिचार करण्याचा त्यांनी अतोनात प्रयत्न केला. इतके नीच, इतके नालायक आणि इतके वाईट जीवन जगणारे
लोटाच्या काळातले लोक होते. क्षमा करा, शब्द मी जरा कठीण वापरत आहे. तशाच प्रकारचे लोक होते. पुरुष पुरुषांबरोबर, स्त्रिया स्त्रियांबरोबर आणि आलेल्या स्वर्गदूतांबरोबर सुद्धा अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन झालेले हे लोक होते. आणि म्हणून लोटाच्या काळात ज्याप्रमाणे लोकांनी पाप केलं तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होणार. त्यासाठी लूक अध्याय 17 28 ते 30 वचन आपण काढूया. लूक 17 28 ते 30. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याचप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खात पीत होते, विकत घेत होते, विकीत होते, लागवड करत होते, घर बांधत होते. परंतु ज्या दिवशी लोट सोदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी असेच होईल. त्या दिवशी असेच होईल. मग आता लोटाच्या दिवसात काय काय करत होते? खात होते, पीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करत होते, घर बांधत होते. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्या दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी झाली. तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं अचानक येणं होईल. मग लोटाच्या काळात जे लोक व्यभिचार, जार कर्म, अशुद्धता, अपवित्रता हे पण पाप करायचे, लागवड करायचे, खाणं पिणं करायचे, विकत घ्यायचे, विकत द्यायचे, घर पण बांधायचे. मग त्या काळात अशा प्रकारचे वाईट कृत्य करत होते. आणि हे अशाच प्रकारचे लोक आहेत की काय हे पाहण्यासाठी 3 स्वर्गदूत आलेत. आणि तेव्हा अब्रामाने त्यांचं फार आगं स्वागत केलं. अब्राम म्हणाला, हे देवा, 100 लोक नीतिमान असेल तर तू या देशाचा बचाव करशील का? देव म्हणाला, करेल. परत अब्राम म्हणाला, 80 लोक नीतिमान लोक असेल तर सदोम आणि गमोर या देशाचा बचाव तू करशील का? देव म्हणाला, मी करेल. परत अब्राम म्हणाला, देवा, 50 लोक नीतिमान असेल, धार्मिक असेल तर त्या लोकांचा तू बचाव करशील का? देव म्हणाला, मी करेल. परत म्हणाला, देवा, 20 लोक तरी त्या ठिकाणी नीतिमान आणि धार्मिक असेल तर सदोम आणि गमोर या देशाचा बचाव करशील का? देव म्हणाला, 20 लोक असले तरी करेल. शेवटी म्हणाला की देवा, मला क्षमा कर. तुझ्या पुढे बोलण्याची माझी पात्रता नाही. पण केवळ 10 लोक जरी नीतिमान असेल, 10 लोक जरी प्रार्थना करणारे असेल, 10 लोक जरी तुझी स्तुती आराधना करणारे असेल तरी तू सदोम आणि गमोर हा देश, प्रियानो गाव नाही बरं का, देश, जसे तुम्ही भारत देशात आहात तसे सदोम आणि गमोर हा देश, 10 लोक असेल तरी तू बचाव करशील का? देव म्हणाला, 10 लोक नीतिमान असेल तरी मी बचाव करेल. आणि ज्यावेळेस परमेश्वराचे दूत सदोम आणि गमोर या देशात गेले, लोटाने आगं स्वागत केलं, त्यांच्या घरात त्यांनी ठेवलं. आणि त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस संपूर्ण गावातले तरुण मंडळी, वयोवृद्ध झालेले मंडळी एकत्र आले. दरवाजा ठोकून म्हणाले, लोट, दार उघड आणि जे पाहुणे तुझ्याकडे आलेत आज त्यांना आमच्याकडे दे. आज आम्हाला त्यांच्या बरोबर समागम म्हणजे व्यभिचार करायचा आहे. आणि त्यावेळेस लोट हात जोडत आहे, विनंती करत आहे, अरे बाबा असं करू नका, अरे बाबा असं करू नका, माझ्या मुलींसोबत तुम्ही करा पण असं करू नका. त्यावेळेस त्यांनी लोटाला मारहाण केली, दरवाजा तोडला. आणि त्यावेळेस स्वर्गदूताने लोटाचा हात धरला, आत घेतलं आणि बाकी सगळे आंधळे केले. आणि देव म्हणाला, लोट,
आपली पत्नी, आपले नातेवाईक, आपल्या मुली घेऊन फळ आता या देशाचा आम्ही अग्नी आणि गंधकाच्या द्वारे नाश करतो. लोट, त्याची पत्नी, त्याचे लेकर निघाले. जावई मात्र मस्करीच करत होते, ते तिथंच राहिले. पळताना देव म्हणाला, माग वळून पाहू नका. लोटाची बायको लय अति शहाणी. काही काही बाया शहाण्याच असतात नाही का, पण आपल्या बायबल अभ्यासामध्ये नाही आहेत. आणि तिनं माग पाहिलं आणि मिठाचा खांब बनली. तर 10 लोकांपैकी किती लोक नीतिमान सापडले सदोम गमोर देशामध्ये? किती लोक सापडले? किती लोक सापडले? 3 लोटाच्या मुली 3 लोक सापडले. 10 लोक सुद्धा नाही. 10 लोक व्हायला पाहिजे होते. लोट, त्याची पत्नी 2 मुली, 2 आणि 2 4, 2 मुलीचे 2 नवरे, 2 नवरे 6 आणि प्रत्येकाचे 2 लेकरं. 10 जण जर सापडले असते तर सदोम आणि गमोर या देशाचा बचाव झाला असता. परंतु 10 लोक सुद्धा सापडले नाही, 3 जण सापडले. आणि मग परमेश्वर बायबल सांगते, सदोम आणि गमोर या देशातून लोट आणि त्यांच्या मुली बाहेर निघाल्या. आकाशातून अग्नी आणि गंधकाचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश झाला. बायबल लूक 17:30 सांगते, मनुष्याचा पुत्र येईल त्यावेळेस अशाच प्रकारे देव अग्नी आणि गंधकाच्या द्वारे मानवाचा नाश करेल. कारण देव आपला दिव्य दूत पाठवेल. 2 बाजीवरती झोपलेले आहेत, एक उचलला जाईल, एक नाही. 2 दळत आहे, एक उचलला जाईल, एक नव्हे. 2 रानात काम करत आहे, एक उचलल्या जाईल, एक नव्हे. म्हणून दुराचारी मनुष्य जर दुराचारपणा करणं सोडत नसेल तर देव म्हटला, दुराचारपणा करत राय. देवाने मोकळीकता दिली. देवाचं वचन ऐकणारे लोक हो, तुम्ही तुमचा तंबाखू खाणं बंद केलं नसेल, तुम्ही तुमचं दारू पिणं बंद केलं नसेल, तुम्ही तुमचं खोटं नाटं बोलणं बंद केलं नसेल, तुम्ही देवाचं देवाला देणं बंद केलं असेल, तुम्ही पवित्र जीवन जगणं बंद केलं असेल, तर तुम्ही दुराचारीपणामध्ये जर जीवन जगत असाल तर बायबल सांगते, हे दुराचारी माणसा, तू दुराचारपणा करीत राह. हे मलिनतेने वागणारा माणसा, तू मलिनतेमध्ये राह. परंतु जे धार्मिक आहेत त्याने धार्मिकतेमध्ये राहावं. जे नीतिमान आहेत ते नीतीच्या मार्गाने चालावं. कारण बायबल असं शिकवते, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे मी प्रतिफळ देतो. नरक असं एक यातनेचं ठिकाण आहे. एकदा का मनुष्य त्या अग्नीच्या सरोवरात गेला, तिथे रडणं, दात खाणं, त्या पलीकडे काहीच नाही. नरकातला किडा कधीच मरत नाही, नरकातली अग्नी कधीच विझत नाही. असल्या महाभयंकर नरकात जाऊन स्वतःच जीवन बर्बाद करून अनंत काळाच्या नरकात पडून राहण्यापेक्षा देवाच्या वचनाला प्राधान्य द्या. सगळे 50 काम बंद करा. परिवार कुटुंबाला धरून एक एक वचन काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वराच्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करा. एक वचन तुम्ही काळजीपूर्वक ऐकण्याकडे आपलं लक्ष लावा. कारण लोटाच्या दिवसात झालं तशाच प्रकारे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात होईल. लोटाच्या दिवसात लोक खात आहे, पीत आहे, लग्न करत आहे, लग्न करून देत आहे, लागवड करत आहे, शेतीवाडी करत आहे, सर्व काही करत आहे.
आणि शेवटी अग्नी आणि गंधकाच्या द्वारे त्यांचा नाश झाला, परंतु लोट आणि त्यांच्या 2 मुलीचा बचाव झाला. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. तिसरी आणि शेवटची गोष्ट, परमेश्वराचं येणं. आता नोहाच्या दिवसाप्रमाणे पाहिलं, त्यानंतर लोटाच्या दिवसाप्रमाणे पाहिलं. आता आपण योनाच्या दिवसाप्रमाणे पाहूया. योनाकडे आपलं लक्ष लावूया. तर मत्ती कृत शुभवर्तमान अध्याय 12 39 ते 41. मत्ती 12 39 ते 41. त्यांनी त्यांना उत्तर दिले, दृष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा यांच्या चिन्ह वाचून तिला दुसरं चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्र मोठ्या माशाच्या पोटात होता, तसाच मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्र पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला, आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक व्यक्ती इथे आहे. वचन 41. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून यांना दोषी ठरवतील. कोणाला दोषी ठरवतील? तर जे लोक या काळात सत्याचं वचन माहिती असून जे त्याकडे दुर्लक्ष करतात, सत्य वचनाची ओळख असून त्याकडे दुर्लक्ष करतात. निनवेचे लोक न्यायाच्या दिवशी उभे राहून तुम्हाला आणि मला दोषी देतील, कारण योनाच्या उपदेशावरून निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला. निनवेतले लोक पण पापातच होते. निनवेचे लोक पण देवाविरुद्ध पाप करत होते, आणि 1,20,000 लोक पापात होते. त्यावेळेस परमेश्वराने योनाला काय म्हटलं? योना, निनवे शहरात तू जा. परंतु योनाला माहिती होतं की निनवे शहरातले लोक वाईट आहे, आणि म्हणून तो तार्शेसकडे निघाला. आणि मग समुद्रात इतकं मोठं वादळ, इतकं मोठं तुफान त्या ठिकाणी आलं की सर्वच्या सर्व लोक घाबरले, भयभीत झाले, आपापल्या देवी दैवतांची भक्ती करू लागले. आणि अशा परिस्थितीमध्ये वादळ अधिकच भडकलं, तुफान अधिकच भडकलं, आणि त्या त्या नावेच्या खलाशीत खाली आत लपून झोपलेला योनाला पाहून लोकांनी त्याला उठवलं आणि म्हणाला, अरे योना, उठ, तू आलास कुठून? तू चालला कुठं? तू आहेस कोण? तुझा समाज काय? तुझा देव काय? आणि तू काय करत आहेस? एवढं मोठं वादळ, एवढं मोठं तुफान आलं, आपण सर्व मरणार. आता तू तरी प्रार्थना करायला सुरुवात कर. तू कोण आहेस? त्यावेळेस योना म्हणाला, ज्या देवाने आकाश, पृथ्वी, समुद्र, तारे निर्माण केले, पाण्याचे झरे निर्माण केले, तो इस्रायलाचा परमेश्वर, त्याचा मी दास आहे. त्याने मला निनवेकडे पाठवलं, परंतु मी तार्शेसकडे गेलो, म्हणून माझ्यामुळे हे संकट आलं. तुम्ही एक काम करा, मला धरा आणि समुद्रात फेकून द्या, म्हणजे वादळ शांत होईल. हा जिवंत देवाचा सेवक आहे. हे शब्द ऐकल्याच्या नंतर लोक घाबरलेत, भयभीत झालेत आणि म्हणाले की हा देवाचा सेवक आहे, हा परमेश्वराचा दास आहे, आणि या देवाच्या सेवकाला आम्ही कसं समुद्रात टाकावं? ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले, त्या देवाच्या सेवकाच्या विरुद्धात आम्ही कसं वागावं? त्यावेळेस योना म्हटला, उचला आणि मला टाका. आणि त्यावेळेस सर्वांनी आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या देवावर विश्वास ठेवून परमेश्वराकडे प्रार्थना केले आणि म्हणाला, देवा, या निष्पाप व्यक्तीला आम्ही समुद्रात टाकत आहे, आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दोष येऊ देऊ नको. मग योनाला धरलं
आणि समुद्रात टाकलं. देवाच्या प्रिय लोक हो, ऐका. वादळ शांत झालं, तुफान शांत झालं, डगमगणारे नाव शांत झाले. देव माशाला म्हटला, हे माशा जा आणि त्या योनाला 3 दिवस 3 रात्र आपल्या पोटामध्ये ठेव. आणि 3 दिवस 3 रात्र तो योना माशाच्या पोटात होता. प्रियानो, मासा किती मोठा होता. माणूसच एवढा मोठा होता, तर तो मासा किती मोठा होता. तलवारी सारखे त्याचे त्या ठिकाणी काटे. जसा जसा मासा पलटाचा तसा तसा ते काटे त्याला टोचायचे. दुर्गंधीमध्ये होता, परंतु देवाने त्याला मरू दिलं नाही. माशाच्या पोटातून 3 दिवस 3 रात्र राहून त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली, पश्चाताप केला. देवाने योनाला परत एकदा निनवे शहरामध्ये ओकून टाकलं आणि निनवे शहरात जाऊन त्यांनी देवाचं वचन सांगितलं. निनवे शहरात जाऊन त्यांनी देवाचं वचन सांगितलं. 3 दिवस सारखा फिरला आणि म्हणाला 40 दिवसाचा अवकाश आहे. नंतर अग्नी आणि भूमिकंपाच्या द्वारे परमेश्वर या देशाचा नाश करणार. तुम्ही पश्चाताप करा. बायबल सांगते लहान्यापासून मोठ्यापर्यंत, जनावरांपासून प्राण्यांपर्यंत प्रत्येकाने उपवास आणि प्रार्थना केले. उपवास आणि प्रार्थना केले. आणि बायबल सांगते की देवाने त्यांचं वर्तन पाहिलं. देवाने त्यांचा पश्चाताप पाहिला आणि त्यांच्या पापांची क्षमा केलेली आहे. म्हणून तर मत्तयाचं पुस्तक आम्हाला सांगते की योनाच्या उपदेशावरून निनवे शहरातल्या लोकांनी पश्चाताप केला आणि त्यांचं जीवन वाचलं. आज योनासारखे आमच्यासारखे सेवक देवाचं वचन शिकवत आहे, सांगत आहे. तरी पण तुम्ही जर लक्ष देत नसाल, तुम्ही जर लक्ष केंद्रित करत नसाल, तर निनवे शहरातले लोक न्यायाच्या दिवशी उभे राहतील आणि तुम्हाला दोष देतील आणि म्हणतील की योनाच्या एका उपदेशावरून आम्ही पश्चाताप केला, योनाच्या एका उपदेशावरून आम्ही देवाकडे वळालो. वर्षाने वर्ष, महिन्यामाग महिने लोटले, तरी तुम्ही देवाच्या वचनाकडे का लक्ष दिलं नाही? अशा प्रकारे लोक तुम्हाला दोष देतील. देवाच्या प्रिय लोक हो, योनाच्या काळात देवाने आपलं वचन पाठवलं. नोहाच्या काळात देवाने आपलं वचन पाठवलं. लोटाच्या काळात देवाने आपलं वचन पाठवलं. आता या शेवटच्या काळात देव आपलं वचन पाठवत आहे. प्रगटी 22 आणि वचन 11 आणि 12. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा मनुष्य मलिनतेमध्ये राहो. जो पवित्र जीवन जगतो तो पवित्रतेमध्ये राहो. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे मी प्रत्येकाचा न्याय करतो. देव प्रत्येकाचा न्याय करणार. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, प्रवेशच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जाण्याची आजच तुम्ही तयारी करा. प्रभू ख्रिस्त म्हणतो, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतो. देव प्रत्येकाला प्रतिफळ देणार. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक जण यावेळेस पश्चाताप करून आपलं जीवन परमेश्वराच्या हातात समर्पण करा. प्रभू या वचनातून तुम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. उज्ज्वला